समाधी हरीची समसुखे विण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीची उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. रामकृष्ण हरी. आजच्या पुढच्या अभंगाला आपण सुरुवात करतोय. समाधी हरीची समसुखे विण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. या अभंगातल्या या ओळीतल्या काही शब्दांना आपल्याला नीट समजून घ्यावं लागणार आहे. आणि त्यातली समाधी हा एक महत्वाचा शब्द आहे, समसुख हा एक शब्द आहे, आणि द्वैत बुद्धी हा एक शब्द आहे. या तीन शब्दांचा उलगडा झाला, या तीन शब्दांचा अर्थ कळला की आपल्याला हा अभंग आणि हरिपाठ कळला असं होईल. एका गोष्टीने मी सुरुवात करतो. एकदा एक साधू आपल्या शिष्यासह जंगलात निघालेले होते. शिष्य आणि साधू दोघं मिळून जंगलामध्ये प्रवास करत 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 निघाले. आता साधू असल्यामुळे जवळ काही किमती द्रव्य नव्हतं, त्यामुळं ते चोरीला जाण्याची, वाटमारी करणाऱ्यांनी अडवण्याची किंवा अजून काही लुटलं जाण्याची भीती अशी नव्हतीच. साधूला कसली आली भीती? हे निघाले होते आणि मध्येच त्यांच्या पूजेची वेळ झाली रस्त्याने चालता चालता. म्हणून मग स्वच्छ होऊन एका पानवठ्यावर साधूने ठरवलं की आपण आता पूजा करून घेऊया देवाची. पानवठा जवळच होता, त्याच्या बाजूला एका झाडाखाली पूजा मांडायची, ईश्वराची प्रार्थना करायची, आराधना करायची आणि पुढे निघायचं पुढच्या प्रवासाला. देवा, आतापर्यंतचा प्रवास माझा खूप उत्तम केलास, यापुढचाही प्रवास उत्तम होऊ दे म्हणून निघायचं. साधूंनी पानवठ्यावर जाऊन स्वच्छ होण्यासाठी आपले कपडे वगैरे काढले आणि पानवठ्यावर जाऊन ते स्वच्छ झाले. आपल्या गुरुचं अवलोकन शिष्य करत होता, त्यानंही त्या गुरुप्रमाणे स्वच्छ झाला आणि त्याची आराधना करायला बसला. आता देवाची मूर्ती समोर मांडून साधू पूजेला बसले आणि तेवढ्यात त्याच पानवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेला एक सिंह दिसला. सिंह दिसल्याबरोबर शिष्याची पाचावर धारण बसली आणि त्यानं लगबगीनं आपलं गाठोडं उचलून झाड गाठलं, उंच जाऊन बसला. पण साधूला त्याचं काहीच वाटलं नाही. सिंह आलाय काय, गेलाय काय, काही त्याची कल्पनाही नव्हती. तो आपल्या पूजेमध्ये मग्न होता. सिंह पानवठ्यावर पाणी पिला, निघून गेला. सिंह निघून गेल्याची खात्री पटल्यावर शिष्य खाली आला आणि त्यानं गुरुला मनोमन वंदन केलं आणि दोघं पुढे निघाले. आता पुढचा प्रवास सुरू झालाय आणि या प्रवासाच्या मध्ये अचानक एक कीटक साधूला त्रास देऊ लागला. तो गालावर बसून चावू लागला आणि जसा गालावर चावला तसा साधूनी त्याला झटकला आणि पुढे सरकले. शिष्याला जरासं हे वेगळं वाटलं. तो म्हणाला, गुरुजी एक विचारू? ते म्हणाले, विचार ना. ते म्हणाले, मघाशी जेव्हा तुम्ही पूजेला बसला होतात तेव्हा बाजूला सिंह आला, पानवठ्यावर पाणी पिला. मी तर खूप घाबरलो होतो. मी माझं सगळं गाठोडं उचलून वर गेलो होतो, झाडावर जाऊन बसलो होतो. तेव्हा तुम्ही हल्ला नाही, सिंहाकडे बघितलं नाही, तो असल्याची जाणीव तुम्हाला झाली नाही. पण इथे मात्र हा छोटासा क्षुद्र कीटक आपण दोघं बोलत असताना तुमच्या गालावर काय बसला आणि तुम्ही त्याला हकलून काय लावलं, त्या कीटकाची दखल घेतलीत, पण त्या हिंस्त्र श्वापदाची तुम्ही दखल घेतली नाहीत, असं कशा काय? गुरुजींनी उत्तर दिलं ते खूप छान होतं आणि ते आपल्या सगळ्यांना कळायला हवं. ते म्हणाले, तू जे म्हणतोयस की मी पूजा करताना माझ्या बाजूला सिंह येऊन गेला, ते तू म्हणतोयस म्हणून मला कळलं. कारण मी त्यावेळेला माझ्या देवाच्या मध्ये लीन झालेलो होतो, मग्न झालेलो होतो. माझं देवाशी एकरूप सगळं मन झालेलं होतं. तो अद्वैत भाव झालेला होता. द्वैत नव्हतं, मी आणि देव कोणी उरलो नव्हतो. त्यामुळं बाजूला कोण येऊन गेलंय याच्याशी मला काही देणं घेणं नव्हतं. मी देवाच्या समीप होतो. आणि आत्ता जे तू काही म्हणतोयस ते मी माझ्या देवापासून लांब होतो, तुझ्याशी बोलत होतो, म्हणजे देवाजवळ नव्हतो,
म्हणून मला आलेल्या संकटाची, त्रासाची जाणीव झाली. एकदा का तुम्ही देवाशी जवळ गेलात की बाकी कोणत्याही संकटाचा विचार सुद्धा तुमच्या मनाला स्पर्श करत नाही. ही एकरूपता, ही समाधी अवस्था तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. आता समाधी 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 म्हणजे काय? तर सोपं आहे. जीव आणि शिव एकरूप झाल्याशिवाय समाधी साधत नाही. वेगळे असतील तर समाधी अवस्था प्राप्त होत नाही. जीव शिव एक झाला की समाधी अवस्था प्राप्त होते. आता समाधी अवस्था प्राप्त होण्यासाठीचा एक सोपा मार्ग कळला, तो म्हणजे आम्हाला जीव शिव एक होणं आवश्यक आहे. माऊली काय सुरेख शब्दात सांगतात ना, समाधी हरीची समसुखे वीण. समाधी हरीची समसुखे वीण. आणि पुन्हा म्हणतात न साधेल जाण द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धी हे साधू शकणार नाही. तिथे अद्वैत भाव आला पाहिजे. मी आणि देव एकरूप झालो पाहिजे. समाधी काय आहे? समाधी सहज स्थिती आहे, काही वेगळं नाहीये. समाधी सहज स्थिती आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय माहित आहे? चित्ताचे संपूर्ण समाधान म्हणजे समाधी आहे. चित्ताचं संपूर्ण समाधान म्हणजे समाधी आहे. आणि त्याही पलीकडे समाधी काय समजून घ्यायचं असेल तर कर्म, भक्ती, ज्ञान, योग. कर्म, भक्ती, ज्ञान, योग या सगळ्या साधनाचा वापर झाल्यानंतर जी अंतिम अवस्था येते, कर्माचा, भक्तीचा, ज्ञानाचा, योगाचा, या सगळ्याचा उपयोग झाला, हे सगळे वापरात आले की जी अंतिम अवस्था येते ती आहे समाधी. म्हणून एकरूप होणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये माऊलींनी खूप सुरेख पद्धतीनं सांगून ठेवलंय. पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते न टके, ऐसेही सरसिये भूमिके समाधी राहे. सोप्पा अर्थ असा आहे त्याचा, अगदी सोप्पा अर्थ असा आहे. देहभानाचा विसर पडणे म्हणजे माझ्या समोर कोण आहे, काय आहे. सिंह दिसला नाही काय वाटलं, कारण देवाशी एकरूपता झालेली होती. देहभानाचा विसर पडणे, पुढील काळात जे काही होत आहे त्याचं स्मरण किंवा त्याची आठवण सुद्धा न होणे. पूर्व स्मृती हरविणे. न भूत न भविष्य न वर्तमान. भूत भविष्य वर्तमान या सगळ्याच्या चिंता निघून गेल्या आणि आपण देवाशी एकरूप झालो, देवाशी समसुख झालो की मग समाधी अवस्था प्राप्त होते. आणि अशी समाधी अवस्थाच उपयोगाची असते. हीच समाधी अवस्था ब्रह्मानंद देत असते. आता हा ब्रह्मानंद काय आहे, समाधी अवस्था काय आहे, समसुख काय आहे, हे सगळं समजून घ्यावं लागेल पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण हरी.